हं. एका मुलाची आई वारते बरं का. वारल्यानंतर त्याचे वडील काय करतात, दुसरं लग्न करतात आणि दुसरं लग्न केल्यावरती दुसरी आई घरी येते, बरोबर ना. तर दुसरी आई घरी आल्यानंतर एक दिवस वडिलांना वाटतं चला आपण विचारूया बरं आपल्या मुलांना की कशी आहे तुझी नवीन आई म्हणून. मग त्याने विचारलं, म्हणाला भाऊ का रे दादू तुझी आई कशी आहे रे. तो म्हणला पप्पा खरं खरं सांगू का. म्हणे सांगा. मग त्यांनी सांगितलं म्हणे पप्पा जी पहिली आई होती ना ती एकदम खोटारडी आई होती आणि आहे ना ही आत्ताची आई आहे ना ती खरं खरंच आहे. तो म्हणे असं कसं झालं. म्हणे ती पहिली आई जी होती ना ती मला म्हणायची अभ्यास कर नाही तर मी खायला देणार नाही, पण नंतर ती मला प्रेमाने जवळ घ्यायची आणि खाऊ द्यायची. पण ही आई आहे ना म्हणली ना की मी तुला खायलाच देणार नाही तर ती मला 2-2 दिवससुद्धा खायला देत नाही. म्हणून मला माझी ती खोटारडीच आई आवडत होती. खोटी होती पण काय करायची, जीव लावायची आणि सांभाळून घ्यायची. म्हणून आम्ही पण कधी कधी तुम्हाला अभ्यासासाठी खोटं बोलून सोडून देतो. म्हणजे तुम्ही अभ्यास करायचा नाही असा अर्थ नाही. खरी आई जीव पण लावते आणि कधी कधी ओरडते पण. समजलं. मग खरी आई कोण होती त्याची, पहिली की दुसरी. हां ती खोटं नव्हती बोलत ती त्याची काळजी घ्यायची. ठीक आहे, सगळ्यांनी अभ्यास करायचा. चला बाय बाय.